हॅलो गाईज आजची जी ऑर्डर आहे ती आहे करंजीची. ॲक्च्युली क्रिसमस जवळ आला आहे, सो आमचेच ओळखीची आंटी आहेत, त्यांना 50 करंजीची पाहिजे होती. सो त्याचीच ऑर्डर मला आज आली आहे. सो मी ती कंप्लीट करत आहे. आता मी करंजीचं सारण एक दिवस पहिलेच रेडी करून ठेवलं होतं. आता करंजीची तयारी चालू झाली आहे माझी. सो तुम्ही बघा मी कशी करते करंज्या. सो आता स्टफिंग चालू आहे आणि मग मी फ्राय करायला घेणार आहे. आणि हे जी करंज्या आहेत त्याच्यात मी काय काय यूज केला, म्हणजे काय काय ॲड केलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आपण काढून घेऊया, आपल्याला हाफ कलर पाहिजे एकदम. आता मी फ्राय करायला घेतलं आहे गाईस करंजीचा जो पीठ आहे त्याच्यामध्ये मी मैदा घेतला होता, अर्धा किलो मैदा, आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून मी रवा ॲड केला होता आणि तेल ॲड केलेलं, कमीत कमी 2 पडी तेल ॲड केलं होतं, म्हणजे हाफ वाटी तेल ॲड केलेलं, आणि छानपैकी मळून घेतलं होतं आणि जरासा मीठ पण ॲड केला होता त्याच्यामध्येच. ते मळून मी 2 तासभर असंच ठेवलं होतं मी. आणि जे आपलं सारण असतं करंज्याचं त्याच्यामध्ये रवा, ड्रायफ्रूट्स, खोबरं, सुकं खोबरं, मग वेलची, साखर सर्व मी ॲड करून जसं आपण करंजीचं सारण बनवतो. माझ्या पहिल्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये पण मी करंजी बनवली होती, सो त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये पूर्ण रेसिपी दिली आहे. पण ती करंजी जी होती ती साट्यावरची होती, ही साट्यावरची करंजी नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, तूप, आपल्याला 3 पोळी लाटून त्याच्यावर स्प्रेड करायचं असतं तो सारण, तशी होती. पण ही आता जी मी करत आहे ती एकदम सिंपल करंजी आहे, पण ही पण एकदम खायला एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत अशी लागते, खुसखुशीत एकदम. सो ही पण करंज्या खूप छान होते. आता जी ऑर्डर माझी आली होती आत्ताची ऑर्डर, त्यांना जो कलर पाहिजे होता करंजीचा, लाईट कलर पाहिजे होता. आता जी एक करंजी माझी फुटली आतमध्ये, सो मी ती काढून घेतली, आता साईडला ठेवली ती बाजूला. म्हणून तुम्ही एकदम प्रेस करताना छानपैकी दाबून प्रेस करा, आपला जो साचा असतो प्लास्टिकचा. सो आता ही पहा, असा कलर त्यांना पाहिजे होता, जास्त डार्क ब्राऊन नाही पाहिजे होतं त्यांना. सो आता करंज्या माझं ॲक्च्युली 50 करंजी त्या लोकांना पाहिजे होती. सो माझी एक करंजीचा प्राईस आहे 30 रुपीज. मी 30 रुपीजला एक करंजी देते. आणि घरगुती आहे, तेल पण आपण चांगला वापरतो, आम्ही सफोलाचं तेल वापरतात गाईस. म्हणजे जे पण साहित्य आहे एकदम स्टफिंगपासून सर्व काय एकदम फुल फिलिंग करून मी देते. मी असं नाही काय, आपली करंजीचा काय काय लोकांचा असा आवाज पण येतो ना, कुळकुळ करक, तसं नाही, एकदम भरलेला असतो सारण त्याच्यामध्ये. आणि करंज्या खूप छान असते माझी, म्हणून माझे करंज्या दुबईपर्यंत पण जातात गाईस. सो जेव्हा पण ऑर्डर आली तर मी घेते. पण सध्या मी पहिल्या दिवाळीला भरपूर मी ऑर्डर घ्यायची, म्हणजे इतका ऑर्डर असायचा माझ्याकडे पण, आणि मी एकटी पडायची करायला. तो इतका मला आता ना इतका स्ट्रेस होतो नाही सर करायला. सो खूप कमी केलं आहे मी ऑर्डर्स वगैरे घेणं. पण आता त्या आंटी बोलली माझा घे तू इतका छान करते. मला तिची ते भरपूर ऑर्डर होती, कलकल करून दे मला, शंकरपाली करून दे. मला नाही, तुला करंजी पाहिजे ना, करंजी तू करू शकत नाही ना, सो मी तुला करंजी देते करून पाहिजे तर. 50 करंजीची ऑर्डर आली तिची. सो 50 करंजी मला कंप्लीट करायचं आहे. आपल्या अर्धा किलो पिठामध्ये गाईस 50 करंज्या आरामात होतात. पण जे आपण लाटतात, पुऱ्या लाटतात, ते पुरी तुम्हाला एकदम पातळ, एकदम पेपरसारखी मी लाटते बघा. मी जास्त एकदम जाड नाही ठेवत, एकदम पातळ असते माझी. सो माझं त्याच्यामध्ये 50 बरोबर बसते करंज्या. सो आता करंज्या आता माझी तयार झाली आहेत, थोडेसे राहिले आहेत ते करून घेते पटापट. आणि मग पॅकिंग पण करायची, तिला पॅकिंग करून पाहिजे. सो पॅकिंग पॉलिथिन पेपरमध्ये पॅकिंग वगैरे करून मग तिला मी पाठवून देणार. आता कसं करंज्या झाल्यानंतर मला थंड पण करायचं आहे, मग त्याच्यानंतर मी पॅकिंग करणार गाईस. आणि प्लीज मला नक्की तुम्ही कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या बेल आयकन बटनला तुम्ही जरा प्रेस करा, सो दॅट तुम्हाला रेसिपी नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार गाईज माझी. सो प्लीज सपोर्ट करा गाईज मला. ओके, अशी भरपूर माझी लॉंग व्हिडिओज आहेत, ते पण तुम्ही बघा. आणि आता मी कालची जी ऑर्डर होती माझी ती नॉनव्हेजची होती. त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी होती, चिकन लिव्हर होता, मग भरपूर काय होती ती ऑर्डर. मालवणी चिकन ग्रेव्ही होती, त्याच्यामध्ये आंबोळ्या होत्या, म्हणजे पोळी जे आपण पोळा करतो डोसासारखा तो होता. मग भरपूर अशी मोठी ती ऑर्डर होती माझी. सो ती ऑर्डर पण मी कंप्लीट केलं आहे. म्हणजे ती ऑर्डरसाठी मी सकाळपासून जी लागली होती ती रात्र मला झाली ती ऑर्डर कंप्लीट करायला. म्हणजे किती रात्रीचीच ऑर्डर होती ती, पण माझा तो 6 वाजले ते करता.